पंढरीची भक्ती आता 7 समुद्र पार गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। लंडन येथून खरं तर पंढरीची ग्लोबल वारी आज पंढरपूरमध्ये खरं तर दाखल झालेली आहे। जवळपास 11 देशांचा प्रवास करत ही दिंडी आज खरं तर पंढरपूरमध्ये पोहोचलेली आहे। खरं तर या दिंडीचे जे आयोजक आहेत खेडकर यांनी या पादुका आता खरं तर विठ्ठल चरणी नेताना आपल्याला दिसत पूर्णपणे हे विठ्ठलाच्या चरणावरती करत लंडनवरून आलेल्या पादुका आणि विठ्ठलाची आता भेट होणार आहे। स्वतः ते खेडकर आता आपल्याबरोबर काय सांगताना म्हणजे किती दिवसाचा प्रवास होता हा लंडनवरून? खरं तर हा आश्चर्यकारक आणि एक ऐतिहासिक क्षण होता। 50 दिवसाचा प्रवास होता 11 देशांमधून। 6 जूनला लंडनवरून प्रस्थान झालं आणि आज पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपण पंढरपूरमध्ये सक्सेसफुली पोहोचलेलो आहोत। तर मला असं वाटतं की पांडुरंगाचा आशीर्वाद आहे। एक आपली जी वारी परंपरा आहे ती 7 समुद्रापार घेऊन जाण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। किती दिवसाचा प्रवास होता आणि काय हेतू होता या वारीमागचा? हा 50 दिवसांचा प्रवास होता आणि याच्यामध्ये हेतू एकच होता की आपली जी परंपरा आहे ती परंपरा 7 समुद्रापार घेऊन जाणं आणि त्या परंपरेचं जगभर आपल्याला दर्शन घडवणं। जी वारीची एक संकल्पना आहे साधेपणा, प्रेम आणि एकमेकांचा जिव्हाळा, तो संदेश जगभरात पसरण्यासाठी आपल्याला ही एक संकल्पना होती। किती वर्ष आपले की ग्लोबल वारीचं हे पहिलं वर्ष आहे। मागच्या वर्षी आपण या पादुका पंढरपूरवरून लंडनला घेऊन गेलो होतो बाय रोड। कोणकोणते देश होते? 22 देश होते। आताच्या याच्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, लक्झमबर्ग, जर्मनी, चेक रिपब्लिक, पोलंड, हंगेरी, टर्की, जॉर्जिया अशा 11 देश होते। आणि नंतर आपण मुंबईला आलो आणि मुंबईनंतर आळंदीवरून आपण पायी वारी केलेली पंढरपुरात सुखरूप पोहोचले। हो हो। आपण बघितलं असेल की 11 देशाचा प्रवास करत लंडनहून निघालेली ही दिंडी आता पंढरपूरमध्ये पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोदसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।